महाराष्ट्र आरक्षणाचा कुणबी फॅक्टर आपल्यासोबत शशिकांत शिंदे, श्रावण देवरे, राजेंद्र कोंढरे आणि हरिभाऊ राठोड आहेत. या आधीची चर्चा अत्यंत खेळीमेळीची झालेली आहे. ही अतिशय जमेची बाजू आहे, खुलेपणानं झालेली आहे. परंतु तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून त्या तोडग्याचा एक भाग हा राजकीय आहे, दुसरा सामाजिक आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा तिसरी लढाई अत्यंत किचकट, जिकिरीची, दीर्घकालीन आणि ती आहे कायदेशीर, ज्याच्या आधारावर हे टिकवायला पाहिजे. या तिन्ही आधारावर टिकेल असं राजेंद्र कोंढरेजी या तिन्ही आधारांवर टिकेल जे राजकीय दृष्ट्या सर्वांना योग्य वाटेल, सामाजिक दृष्ट्या जे आत्ताच्या प्रथा परंपरांना, प्रचलित व्यवस्थेला योग्य वाटेल आणि त्याहीपेक्षा कायद्याच्या चौकटीत बसेल असं मराठा आणि कुणबी याचं वर्गीकरण आपण कसं करणार, त्याला आरक्षण कसं देणार, तुमची सूचना काय आहे राजेंद्र कोंढरे? हे बघा, राजकीय व्यवस्थेतनं आणि कोणाला काय वाटतंय ह्याच्यावर आरक्षणाचा मुद्द्याचं परसेप्शन करणं योग्य नाही. भारतीय राज्यघटना आणि घटनेनुसार नेमलेला आयोग, ह्या आयोग काय म्हणतो ह्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळं ह्याच्या अनुषंगाने केलेली सोशली एज्युकेशनली बॅकवर्डनेसच्या व्याख्येमध्ये मराठा समाजाला आज जर पात्र ठरवले असेल तर तो आरक्षणाच्या हक्काला पात्र ठरतो, हे आपल्याला पहिलं मान्य करावं लागेल. दुसरा मुद्दा, माझ्या प्रश्नांचं मागाशी त्यांनी उत्तर नाही दिलं, ते उत्तर त्यांनी त्या महाराष्ट्राला दिलं पाहिजे. 100 जाती कशा आल्या त्याचं पहिलं उत्तर. देशामध्ये ओबीसींची संख्या 52%, त्याच्या प्रपोर्शनेट निम्म. क्रिमिलेअरचा मुद्दा लावून कमी उत्पन्न म्हणजे क्रिमिलेअर म्हणजे क्रीम असलेल्या लोकांनी खाऊ नये आरक्षण, म्हणून निम्म आरक्षण ह्या गरिबांना, वंचितांना मिळावं म्हणून 50% ओबीसींना आरक्षण देशामध्ये लागू आहे, 52%च्या प्रपोर्शनेट निम्म. तसं महाराष्ट्रामध्ये 32.7ला प्रपोर्शनेट 16% पाहिजे होतं रिझर्वेशन, ते 32% दिलेलं आहे. आणि मी दावा करून सांगतो, माझ्याकडे आत्ता आकडेवारी आहे, महाराष्ट्रामध्ये आजचं पॉप्युलेशनमध्ये ओबीसी व्हिजेंटीचं रिझर्वेशन 41% आहे, म्हणजे 16%च्या 2.5 पट रिझर्वेशन तुम्ही घेतलेलं आहे. आणि 30% मराठा समाजाचं आता जे प्रतिनिधित्व आहे ते शासकीय सेवेमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये 10%पासून ते 14%पर्यंत आलेले. हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. आणि भारतीय राज्यघटना इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन जर असेल, असं जर राज्य शासनाचं मत असेल तर राज्य शासन अशामध्ये सेवांमध्ये राखीव जागा त्या प्रवर्गासाठी, जातीसाठी ठेवू शकतो. अशी जर तरतूद आहे तर ती तरतूद घटनेची मान्य करणं महत्वाचं कारण आहे. दुसरा, राजकीय कौशल्याचा भाग अतिशय महत्वाचा आहे. बोला आता. आता ह्याच्यात काय होईल माहितीये का, तुमचं एकदा हे लॉजिक आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय 5 प्रमुख पक्ष आहेत. कोंढरे, आता तुमचं हे जर एकदा आपण 41% लॉजिक मान्य केलं तर ओबीसींच्या जागांवर देखील राजकीय दृष्ट्या याचा फरक पडणार आहे. त्याचं काय करणार हे राजकीय दृष्ट्या? तुम्हाला काय सांगितलं, आहेत शासकीय सेवेतल्या त्या व्यापलेल्या आहेत. हे कसं पचवणार राजकीय दृष्ट्या, कसं काय सांगा? त्यांचं एक उत्तर देतो. 100 जाती पचवायचा काही विषय नाही, जी वस्तुस्थिती मांडतो. आधी उदयजी, मंडल आयोग लागू झाल्यानंतर अशा काही जाती होत्या त्या सुटल्या, छोट्या छोट्या जाती. आणि म्हणून त्याच्या तरतूद अशी होती की त्या राज्याने एक आयोग नेमावा आणि ज्या जाती सुटल्या आहेत त्या टाकाव्या आणि ज्या जातींना वेल ऑफ आहेत त्यांना बाहेर काढण्याचे अधिकार दिले. हे आयोगाला अधिकार आहेत. कुठल्याही जातीला ते बाहेर काढू शकतात किंवा कुठल्याही जातीला इन्क्लूड करू शकतात. त्यामध्ये 100 जाती आल्या. ह्या छोट्या छोट्या जाती आहेत ज्या सुटल्या, नॅमिक्लेचरमुळे एकाच जातीचे वेगवेगळे नाव असतात त्याच्यामुळे सुटल्या. आता स्वतः ते म्हणतात की आम्ही 30% आहो. मग आता 30% जर आले त्याच्यात, हा मुद्दा आहे. ह्या छोट्या जाती आल्या ना, ते एक 0% पण नाही आहे. समजा एखादी 0.01% न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला चालतं. ओबीसीने त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही, खरोखर मागासलेले आहे. त्या आल्यात. आणि म्हणून माझा मुद्दा काय आहे, हे सगळे प्रश्न सुटू शकतात. हो ना, घ्या ना, मग त्यांची जनसंख्या काढा, त्याच्यात मराठा किती आहे, तयार नाही बसू देत बसमध्ये. आणि 27% सुद्धा तुम्ही डिव्हायडेशन करून टाका त्या याच्यामध्ये, कुणब्याला घ्या, नो प्रॉब्लेम. काय सूचना कराल देवरे साहेब, आपण काय सूचना कराल? नाही, मी फार वर्षापूर्वी सूचना केली. मला जर वेळ मिळाला तर मी प्लीज गो. कारण तुम्ही कसं सगळेजण विस्ताराने बोलतात, मला थोडंसं प्लीज
हे बघा, मी 15 वर्षापासून मी याच्यावर अभ्यास करतोय. आतापर्यंत जवळपास 3 पुस्तकं लिहिली आहेत आणि सुरुवातीपासूनची माझी भूमिका आहे की मराठा समाजाला कायमस्वरूपी पक्क कुणीही चॅलेंज करू शकणार नाही असं कायमस्वरूपी आरक्षण मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये मी 2 मुद्दे घेतले आहेत. माझ्या पुस्तकात मी लिहिलं आहे, अनेक लेखांमध्ये, माझ्या भाषणांमधून पुरुषोत्तम खेडेकर साहेब, श्रीमंत कोकाटे, प्रवीणदादा या सगळ्यांशी अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत आणि एकमेकांच्या स्टेजवर आम्ही गेलेलो आहोत. महत्त्वाची गोष्ट एक, 2005ला एक पार्लमेंटरी कमिटी नेमण्यात आली खासदार नचेप्पन यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे खासदार, अभ्यासू, तज्ज्ञ वगैरे होते. या नचेप्पन कमिटीने अनेक शिफारसी केल्या आहेत राखीव जागांच्या बाबतीत, पण त्यांनी अत्यंत महत्त्वाची शिफारस मांडली. पहिली शिफारस की सर्वात आधी राखीव जागांवर जी कॅप आहे 50%ची ती हटवली पाहिजे, म्हणजे जेणेकरून अजून जे कोणी आरक्षणापासून वंचित आहेत त्यांना सुद्धा आपण आरक्षण देऊ शकतो. ही नचेप्पन आयोगाची पहिली शिफारस आहे आणि ती फार प्रखरपणे ती मांडतात. 2005ला हा अहवाल लोकसभेत सादर झाला, राज्यसभेत सादर झाला, अजूनपर्यंत त्याच्यावर साधी चर्चासुद्धा नाही, धूळ खात पडलेला आहे. आम्ही तो बाहेर आणला, आम्ही तो जेव्हा छापला. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र या 4ही राज्यांमध्ये 50च्या वर जावं अशी मागणी ढकलली जाते, तेव्हा याचा विचार व्हायला पाहिजे. आता परंतु आरक्षण हा अपवाद आहे, त्यामुळे तो अपवाद 50% मला बोलू द्या. नाही, मला बोलू द्या. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पार्लमेंटरी कमिटी आहे, म्हणजे जे एक जबाबदार कमिटी आहे, ती जर सांगते आहे की 50%ची कॅप काढून टाका, तर सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. परंतु त्याच्यावर कोणी चर्चा करत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी नेहमी मांडतो, 15/4/16 आरक्षण देतच आपल्याला. घटनेचं 46वं कलम काय सांगतं ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. घटनेच्या 46व्या कलमामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्याचं विश्लेषण सुप्रीम कोर्टाने 1990 साली पण केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे, त्याच्यात काय म्हटलं आहे की कमजोर वर्गाला सुविधा, सवलती आणि संरक्षण देण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष योजना आखा. ते आरक्षण वगैरे नाही म्हणत, पण विशेष योजना आखा. तर तो कमजोर वर्ग आपल्याला तयार करता येईल भारतामध्ये. जाट, पटेल, मराठा, मुस्लिम, शीख काय जे असतील त्यांच्यातला जो कमजोर वर्ग आहे तयार झाला, पुढे त्यांचा कमजोर वर्ग तयार करून त्यांना 50% कॅप तोडून वरच्या 16%, 18%, 20% ह्या राखीव जागा आपण त्या कमजोर वर्गाला देऊ शकतो. फक्त पार्लमेंटमध्ये, राज्य शासन तो विचार करत असेल या कालमात. नाही तसं नाही चालत. फक्त पार्लमेंटमध्ये फक्त एक विधेयक आलं पाहिजे 50% कॅप तोडण्याचं आणि कमजोर वर्गाला आरक्षण देण्याचं. एकदम सोपी गोष्ट आहे. 50% कॅप तोडण्याचं विधेयक आहे किंवा ती तरतूद आहे, ती कितपत घटना बाह्य दुरुस्ती असेल एवढं लक्षात ठेवा. नाही असं नाही. 46 कलमाचा आधार जर घेतला तर हे जे म्हणताय साहेब, आता हा केंद्रातला बॉल आहे. हा केंद्रामध्ये निर्णय घेतला तर त्यामध्ये अजून इतर राज्यातल्या अनेक समाजांची अशा प्रकारची मागणी आहे, ती पूर्ण होईल. ती पूर्ण होईल. परंतु ती केंद्र आता लगेच तो निर्णय घेईल काय हा प्रश्नचिन्ह आहे. आता विषय आलाय तो आता एवढ्या ह्याच्यात आलाय की शासनाने जाहीर केलं, सरकारने आम्ही नोव्हेंबरला जाहीर करतो आरक्षण, डिसेंबरला जाहीर करतो, आणि हे जर जाहीर केलं नसतं तर अशा चर्चेची वेळ आली नसती. आता पिरियड असा आलेला आहे की चर्चा अशी आलेली की निर्णय जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये आला आणि वाद निर्माण झालेला आहे. यातून आज यांचं म्हणणं काय की ह्याच्यातून मार्ग काय काढायचा, ह्यातून मार्ग आजच्या घडीला सरकारची भूमिका काय होते याच्यावर डिपेंड आहे. सरकार आता अहवाल आल्यानंतर त्याच्यावर काय डिक्लेरेशन करणार, सरकार त्याच्यानंतर कशा पद्धतीने जाहीर करणार. कमिटी आता उपसमिती नेमली, सरकारनं काय करावं असं अपेक्षित आहे. नाही, उपसमित्या नेमली. आता ते कायदेशीर हे करताना त्यांचा असा अपेक्षा आहे की कुठल्याही समाजाला धक्का न लावता 15-16% देता आहेत का. आता तो टिकेल का नाही हा पुढचा प्रश्न आहे. हा सरकारचा चर्चेचा मुद्दा जो मंत्र्यांनी सांगितलं आपण काय सूचना कराल, काय करायला पाहिजे. नाही, या बाबतीमध्ये सरकारची भूमिका महत्वाची आहे. शासनाने किंवा सरकारने जी भूमिका डिक्लेअर करताना कुठल्याही याला धक्का न लावता असं सरकार म्हणतं, त्याप्रमाणे 52%ला धक्का न लावता देता येऊ शकते का. देता येत असेल तर त्यांनी त्याप्रमाणे लगेच जाहीर करायला पाहिजे. काय सांगणार हरिभाऊ. बघा, मी चांगला प्रस्ताव देतो आहे आपल्या सगळ्यांसाठी. कॅटेगरायझेशन, सब कॅटेगरायझेशन आणि जनसंख्या म्हणजे जनगणना या ओबीसी, मराठा आणि कुणब्यासह जे जे आरक्षण मागत आहेत या पिरियड किती जाईल, एक 2 महिन्यात. अहो सगळं आजकाल कॉम्प्युटराइज झालंय सगळं. 2 महिन्यात जनगणना होते. 2 महिन्यात, एका महिन्यात केली When there is a will, कर्नाटकाने. there is a way. If there is no will, there is no way. हा,
बरोबर, अगदी ते बरोबर. जनगणना करणं काही आजकाल सगळं कॉम्प्युटरवर आहे, सोपं काम सगळं झालंय. क्लिकवर आहे तुमच्या या जसा मगाशी राजेंद्र कोंढरे तुमच्या सूचनेवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तशी त्यांच्या या हा जो तोडगा देत आहेत सब कॅटेगरायझेशनचा, त्याच्यावर आपली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. राजेंद्र कोंढरे, आपल्या राज्यामध्ये ऑलरेडी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचे 3 प्रकार आहेत. एक व्हिजेंटी, त्याच्यामध्ये 4 अंतर्गत गट आहेत. ओबीसी 19% आणि 2% एसबीसी. ह्या सर्व जाती केंद्राच्या यादीमध्ये 27% रिझर्वेशनमध्ये ओबीसी मध्ये आहेत. त्यामुळं आपल्या राज्यांनी देशामध्ये असा प्रयोग अनेक राज्यांमध्ये ऑलरेडी केलेला आहे. आम्ही ते काय म्हणतोय की तुमच्या 19% वाद करण्यापेक्षा ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवून त्याच्यामध्ये जर सब कॅटेगरी केली, असा एका काही घटना तज्ज्ञांचा आणि विधिज्ञांचा एक प्रस्ताव आलेला आहे. आम्ही सुद्धा काही गोष्टी त्यात चाचपडून पाहत आहोत. त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की ह्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी माझी शशिकांतजी शिंदेंना पण विनंती आहे की सरकारबरोबर विधिमंडळातले जे जाणकार सदस्य आहेत या विषयावर हे आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध होण्यासाठी कसोटीचा क्षण आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन या संवेदनशील विषयाला न्याय आम्ही देण्याचं काम सभागृहामध्ये विधिमंडळाच्या राजकारणाच्या सदस्यांनी पलीकडे करणं आवश्यक आता आहे. अजितदादांनी घाई गर्दीमध्ये स्पष्ट शब्दात कोणताही निर्णय सांगितलं. होऊ नये. म्हणजे अजितदादांनी अजितदादांचं स्पष्ट लक्ष शब्दात विधान महत्वाचं आहे. सांगितलं की बाबा नाही, मी यामध्ये तीच विनंती कुठल्याही करतोय. प्रकारचा न मी विनंती होता करतोय. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाही, नाही, उदाहरण अजित- देतो एक आपल्याला. मिनिट सांगतो. सभागृहामध्ये मगाशी जी बातमी झाली की नाही, दोघांमध्ये मी विनंतीच मतभेद करतोय. झाले, असं असं नाही. नाही. अजितदादांनी अहो, मी स्पष्ट सर्व शब्दात पक्षांना विनंती यांनी केली, सांगितलं साहेब. की यामध्ये समाजामध्ये घटनात्मक जाहीर साहेब, होऊ द्या, सर्व पक्षांना घटनात्मक विनंती पेच होऊ केली, नये. विनंती शेवटचा- त्यासाठी आमची केली. सरकारची भूमिका शेवटचा आहे. मुद्दा मांडा राजेंद्र कोंढरे, बोला. नाही, माझं तेच म्हणणं आहे, जर सब कॅटेगरीच्या माध्यमातून जर काही मार्ग निघत हो, असेल बरोबर आहे. नक्कीच, तर तो नक्कीच. राज्य शासनाने विधिमंडळाच्या तो पटलावर ठेवला पाहिजे. correct. आणि हे आरक्षण कसं टिकणार आहे नक्की. या बाबतीमध्ये नक्की. सुप्रीम कोर्टामध्ये 30-40 वर्षाचा अनुभव असलेले सिनियर काउन्सिल आहेत, नाही टिकत. त्यांचं नाही टिकत. मत ह्या ठिकाणी पटलावर आणून हे कसं टिकू शकतं याचं दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मागणी करताना अशी केलेली आहे की मराठा समाजाला घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे घटनात्मक दृष्ट्या टिकणारं वैध आरक्षण कसं द्यायचं त्याची मागणी आम्ही केलेली, ती आयोगाने मान्य केलेली आहे. आयोगाच्या शिफारशीवर ऍक्शन टेकन रिपोर्ट काय सांगतो, ह्या रिपोर्टवर खऱ्या अर्थाने ह्या आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. राजकारणाच्या थोडक्यात, वेळेची पलीकडे मला जाऊन एक अगदी उदाहरण थोडक्यात. देतो आपल्याला. हे बघा, 1993 साली जेव्हा मंडल आयोग लागू करायचा होता, भटक्या मुक्तांना आरक्षण होतं, धनगर समाज आरक्षण मागत होता, बंजारी वाद होता, त्याच्यावर मान्य त्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी एक मीटिंग बोलवली. त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं. 700-800 लोक बोलवले मंत्रालयामध्ये. सगळ्या स्तरातले प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर, राजकीय आणि सामाजिक कार्य करणारे आमच्यासारख्या सगळ्यांना मला आवर्जून बोलवलं शरद पवार साहेबांनी. आणि त्यामध्ये जेव्हा सब कॅटेगरायझेशन केलं, तोच धागा पकडून पुढे चला ना तुम्ही. शरद आजही आपण पवारपासून तसंच काही म्हणताय शिका की ना. सब कॅटेगरायझेशन हा एक धागा असू शकतो. प्रेक्षको, गेले तासभर मराठा आरक्षणावर चर्चा करताना अनेक मुद्दे समोर आले आणि हलक्या फुलक्या वातावरणात चर्चा झाली. हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसनं मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं सांगितलं, तर श्रावण देवरे यांनी आरक्षणामुळं गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्र्यांचा दबाव वाढलाय अशी सुरुवात केली. शशिकांत शिंदे यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणं आवश्यक आहे असं मत नोंदवलं, तर कोंढरे यांनी आरक्षणासंदर्भातल्या विविध खटल्यांचा आणि त्याच्यामधल्या सुसंगतीचा, त्याचा प्रवासाचा सगळा उल्लेख केला. तसंच ओबीसींनी आरक्षणाला विरोध करू नये असं आवाहन त्यांनी केलं. तर कुणबी आणि मराठा समाजात रोटीबेटी व्यवहार होत असल्याचं सांगायला सुद्धा ते विसरले नाहीत. घटनेनुसार मराठा समाज आरक्षणासाठी पात्र ठरलेला असेल तर त्याला आरक्षण नाकारता येणार नाही असंही आज या चर्चेतनं स्पष्ट झालं. कलम 46च्या आधारे 50% मर्यादा ओलांडून कमजोर वर्गाला आरक्षण देणं शक्य आहे असा एक वेगळा विचार देवरे यांनी आज आपल्याकडे मांडला. 52% धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. प्रेक्षको, आज ही चर्चा झाली ती कुणबी आणि मराठा यांच्यातल्या राजकीय तसंच सामाजिक संबंधांबद्दल आणि त्याच्या कायद्याच्या चौकटीबद्दल. आज या चर्चेतनं काही 2-3 खूप चांगले मार्ग समोर आलेत. ते या विधिमंडळानं जरूर विचार घ्यावेत आणि कायदेतज्ञांबरोबर बसून त्याच्यातनं एक मार्ग काढावा. या समाजामधली तेढ कमी व्हावी हाच आमचा उद्देश आहे. म्हणून या कार्यक्रमाचा शेवट करताना एक विनंती करतोय राजेंद्र कोंढरेजी,
विशेषतः तुम्हाला आज तुम्ही तुमच्या मित्रांसाठी राठोड आणि देवरे यांच्यासाठी आपण स्टेथोस्कोप, चष्मा आणि दुर्बीण घेऊन आलेला होतात. पुढच्या वेळी जर फुलांचा गुच्छ घेऊन आलात तर कदाचित हा प्रश्न लवकर सुटेल. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.